नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहरातील लहुजी नगर येथील मातंग समाजाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना 23 फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 12 मार्च रोजी परभणी शहरातील लहुजी नगर येथून बालिका अत्याचार विरोधी मोर्चा काढला. हा मोर्चा शहरातील गुलशना बाग कॉर्नर, मोठा मारुती मंदिर, शाही कॉर्नर मार्गे जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी केली. यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. दिलेल्या निवेदनामध्ये शासनाकडे मागणी केली असून ही प्रकरण जलद गतीनं न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी. पीडित परिवाराला शासनानं 10 लाखाची आर्थिक मदत करून परिवाराचं पुनर्वसन करावं यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. आज काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये महिलांसह सर्व समाजातील समाज बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे साहेब यांची भेट घेऊन मोर्चाचं निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे जी मागणी केलेली आहे की ही केस जी आहे तरी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतली पाहिजे. म्हणजे जलद गती न्यायालयात जर ही केस चालवली तर मग 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये याचा निकाल लागू शकतो. आणि जर जलद गती न्यायालयामध्ये जर ही केस नाही घेतली तर याचा निकाल लागायला 10 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून ही जलद गती न्यायालयामध्ये केस चालवली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. दुसरी जी मागणी आहे की हा गँगरेप आहे आणि पोलिसांनी मात्र 2 गुंडांना या गुन्ह्यामध्ये घेतलेला आहे. तर आमची मागणी आहे की इतर जे काही ह्या गँगरेपमध्ये सहभागी असतील त्या सर्व गुंडांना या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आमची जी तिसरी मागणी आहे की इतर जातीच्या ज्या घटना घडतात, आम्ही असं त्यांना म्हणणार नाहीत, परंतु इतर अशी घटना घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम असतील, हरीश साळवे असतील, अशी मोठमोठी मंडळी किंवा कपिल सिब्बल असतील, ही सगळी मंडळी ह्याच्यामध्ये उतरतात त्या केसमध्ये आणि त्या प्रकरणाला न्याय देण्यासाठी मोठमोठे निष्णात कायदेतज्ञ वकील या कोर्टामध्ये बाजू मांडतात. ही केस तर एका भंगार वेचणाऱ्या त्या अबलाची आहे. 9 वर्षाच्या बालिकेवर 12-13 लोकांनी बलात्कार केलेला आहे. म्हणून आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की इतर गुन्ह्यामध्ये जसं निष्णात वकील लावले जातात तसंच सरकारच्या वतीनं या ठिकाणी निष्णात वकील या केसमध्ये दिला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्या कुटुंबाला 10 लाखाचं तातडीनं त्या ठिकाणी त्यांना अर्थसहाय्य दिलं पाहिजे, त्या कुटुंबाचं पुनर्वसन केलं पाहिजे. आणि हे ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगानं जर तातडीनं कारवाई जर नाही झाली तर यापेक्षा मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये होईल आणि हे आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरेल असा आम्ही इशारा दिलेला आहे. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.